जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. कशा आहात माझ्या सर्व मैत्रिणी? मस्त आहात ना? मस्तच राहा. चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर आज मी माझी बडीशोप बनवण्याची पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी मी 1 वाटी अळशी घेतलेली आहे आणि 1 वाटी मी बडीशोप घेतलेली आहे. 1 वाटी मी ओवा घेतलेला आहे आणि 1 वाटी मी पांढरे तीळ घेतलेले आहे आणि अर्धी वाटी मी जिरं घेतलेलं आहे. आणि हे छान असं आपल्याला भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित असं. तर रेडीमेड ही बडीशोप आपल्याला अशी मिळून जाते. तर त्याच्यामध्ये पांढरे तीळ असतात, काळे तीळ असतात, अळशी असते, भोपळ्याच्या बिया असतात, सूर्यफुलाच्या बिया असतात, कदाचित ओवा नसतो त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे रेडीमेड पॅकेट्सही तुम्ही घेऊ शकता. तर चला, तर आपण आता हे सगळं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. तर तवा छान असा आपला गरम झालेला आहे. तर त्याच्यामध्ये 1 वाटी मी बडीशोप घेतलेली आहे. छान असं आपल्याला बडीशोप भाजून घ्यायची आहे. बडीशोपचे सेवन आपल्या डोळ्यांसाठी खूप चांगले असते, खूप छान असते. तर बडीशोप तर भाजून झालेली आहे. तर एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेली आहे. तर आता मी 1 वाटी अळशी टाकून घेतलेली आहे आणि अळशी ही आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे. अळशीचे सेवन ही आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे आहे. शुगरच्या पेशंटसाठी याचे सेवन खूप आरोग्यदायी आहे. तर छान अशी आपली अळशी भाजून झालेली आहे. तर एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे मी आता. तर आता मी 1 वाटी ओवा टाकून घेतलेला आहे तव्यामध्ये. ओवाही आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. ओव्याचेही फायदे खूप सारे आहेत. मस्त असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला ओवाही. चला, तर ओवाही आपला छान असा भाजला गेलेला आहे, भाजून झालेला आहे. तर आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. पांढरे तीळ टाकून घेतलेले आहेत मी आता तव्यामध्ये. 1 वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत मी. पांढरे तीळही आपल्याला खूप असं छान असं भाजून घ्यायचं आहे. आणि तिळाचे फायदेही खूप सारे आहेत. आपल्या आरोग्यासाठी तिळाचे सेवन खूप खूप फायदेशीर आहे. तिळही छान असे आपले भाजले गेलेले आहेत. प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत मी. आता मी अर्धा वाटी जिरं टाकून घेतलेलं आहे तव्यामध्ये. जिरंही आपल्याला छान असं भाजून घ्यायचे आहे. जिऱ्याचे फायदेही खूप सारे आहेत. तर जिराही आपलं छान असं भाजून झालेलं आहे. तर काढून घेतलेलं आहे प्लेटमध्ये. आता हे सगळे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. बडीशोप, पांढरे तीळ, जिरं, ओवा याचे सगळ्याचे स्वतःचे असे खूप खूप सारे फायदे आहेत. आणि आपल्या आरोग्यासाठी ही बडीशोप खूप खूप छान आहे, फायद्याची आहे. आता थंड झालं की आपण छान असं डब्यामध्ये एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचे आहे. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.